ज्यांचं झालं त्यांना रवाना केलं तर बरं राहिलं अजून. हो काय चला उनको बोला चौकीला सांगितले गाड़ी काटना त्या गाड्या आता उभ्या लागते ना गाड़ी उधर डॉक्टर मेरा निकल
थँक्यू सो नाईस ऑफ थँक्यू. नाही आहे ना सर्व आहे कार्यकर्ते सर्व कोणी नाही इथे सर्व कार्यकर्ते. या नाना कुठे नाना जरा स्वागत आमदार साहेबांचं. नाही नाही तुम्ही आमची एवढी चांगली अरेंजमेंट केली. प्लीज या सर सोबत एक मिनिट मागे या प्लीज. आवाज दिला सर तुम्हाला. अरे आवाज दे हात नको लाव पर हे मागे हात ना लाव. पुढे पुढे मी गणपत शेठ आमदार कल्याण यांचा आभार मानतो की त्यांनी आमचं इथे चांगलं स्वागत केलं
आम्ही जवळपास 1500 तरुण युवक आणि युवती आज जळगाव जिल्ह्यातून आम्ही मुंबई एका दिवसाचा अभ्यास दौऱ्यासाठी इथे आलेलो आहे। अभ्यास दौरा म्हणजे असं आहे की आम्हाला तरुणांना आमच्या जिल्ह्यातले कल्याण तर मुंबईच्या जवळ असून लोक रोज इथे मुंबईला जात असतात, पण आम्हाला मुंबई फिरायला यायचं नाही आहे। आम्हाला मुंबईमध्ये येऊन आम्हाला एक दिवसाचा आमदार कसं होता येईल आणि एक दिवसमध्ये आमदार काय काय कामं करतो, कसे कामं करतो, विधानभवनमध्ये काय कामाची प्रक्रिया आहे, मंत्री लोक कसे आपले तिथे कामाची पद्धत आहे, सेक्रेटरी लोक हे सर्व बघण्याची जी संधी आहे, एक दिवसाचा आम्ही आमदार म्हणूनच स्वतःला इथे प्रत्येक आमचे युवक आणि युवती इथे आलेले आहेत की आम्हाला एक दिवसाचा आमदार म्हणून आम्ही इथे शिकू आणि शिकल्यानंतर आम्ही परत आमच्या गावी जाऊन आम्ही स्वतःचा आपला लोकांचा अनुभव आम्ही सांगू की आम्ही इथे मुंबईला येऊन काय शिकलेलो आहे। या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय विरोधी पक्ष नेता अशी बहुतेक सर्वच मंडळी आम्हाला येणार आहे, मार्गदर्शन करणार आहे। आमच्या तरुणांना हा मार्गदर्शन जळगाव जिल्ह्यात हा प्रथमतःच होत आहे आणि जिथपर्यंत माझी माहिती आहे की असा महाराष्ट्रातच हा पहिलाच उपक्रम आहे की आम्ही इथे आमच्या फाउंडेशनच्या वतीने जळगावला आम्ही राबवतोय। धन्यवाद। या मुंबई अभ्यास दौऱ्याच्या याच्यामध्ये मी प्रामुख्याने मनीष जैन साहेबांना धन्यवाद देतो, कारण का ज्या टायमाला आम्ही हाऊसमध्ये गेलो होतो पहिल्यांदा आम्हाला दरवाजा कुठला, मंत्रालयाचा दरवाजा कुठला ते सुद्धा आम्हाला माहिती नव्हतं पडत, पण आता जी यंग पोरं आहेत, नवीन मुलं आहेत, यांच्यातून सुद्धा कोणी आमदार होऊ शकतात आणि राजकीय पक्षामध्ये कुठल्या येऊ शकतात किंवा लोकप्रतिनिधी बनू शकतात। अशा लोकांना मनीष भाऊंनी आधीच काय राजकारण कसं केलं पाहिजे, कसं शिकलं पाहिजे आणि तिथं काय कामकाज चालतं हे दाखवण्यासाठी तो अभ्यास दौऱ्यासाठी आणलं सर्व लोकांना। कारण जळगाववरनं मुंबईला आणणं म्हणजे छोटी गोष्ट नाही आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मनीष भाऊंनी हे केलेले आहे सर्व, मी त्यांचे धन्यवाद आणि आभार मानतो। कारण की युवा पिढीला या गोष्टीची माहिती पाहिजे। प्रत्येक राजकारणात जाताना माणूस विचार राजकारण चांगलं नाही, वाईट आहे, पण असं काही नाही, राजकारण सुद्धा चांगलं आहे, पण चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे। मी पुन्हा एकदा मनीष भाऊंना धन्यवाद देतो। आणि दादा, नवीन पिढीला तुमचे काय संदेश आहे आता? नवीन पिढीने आज आपल्या देशामध्ये जे काही घडत आहे, नवीन पिढी आल्याच्या नंतर याच्यामध्ये नक्कीच बदल, नवीन पिढीचे नवीन विचार असतील। आज जग पुढे चाललेलं आहे, मागची काही लोक कॉम्प्युटर वापरता येत नव्हतं, पण आज मुलं कॉम्प्युटरच्या पुढे जाऊन पोहोचलेली आहेत। ती लोक याच्यानंतर अजून सुद्धा आपल्या देशाची प्रगती बाकीचे देश पुढे आहेत, जसं आपलाही देश पुढे आहे। त्यामुळे मी नवीन पिढीला एकच विनंती करेन की आपण सुद्धा राजकारण वाईट नाही, चांगलं आहे, चांगल्या पद्धतीने केलं तर चांगलं राजकारण। सचिन रमेश पाटील, मी रावेवर नावला आहे आणि मी मुंबईला विधिमंडळात जातो। आजपर्यंत विधान परिषदेचे बरेच आमदार होऊन गेले आणि त्यांची नावं आजपर्यंत आम्हाला माहिती नव्हती आणि ह्या मोठ्या नेत्यांनी आम्हाला विधानमंडळ दाखविलं, हेच एक मोठं काम आहे। कारण आजपर्यंत ज्या कोण उमेदवार होऊन गेले त्यांचं सुद्धा आम्हाला माहिती नाही आणि अशा उमेदवारांनी आम्हाला इतकं मोठं सफळ दाखवलं, त्याबद्दल त्यांचं सर्व अभिनंदन करतो आणि भविष्यातही ते युवकांसाठी मोठ्या पद्धतीने कामं करतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा मी प्राध्यापक कमलाकर शरद इंगळे, श्री सेठ मुरलीधरजी मानसिंगा महाविद्यालय पाचोरा, जिल्हा जळगाव। मुंबई विधिमंडळावर हा जो अभ्यास दौरा आयोजकांनी आयोजित केलेला आहे, अतिशय अभिनंदनीय बाब आहे। लोकशाहीमध्ये ज्या युवकांची महत्त्वपूर्ण स्वरूपाची भूमिका आहे, ज्यांच्या खांद्यावरती हा भारत महासत्ता बनण्याची एक मोठी जबाबदारी आहे, त्यांना हा अभ्यास दौऱ्याच्या मार्फत त्यांना एक अभ्यासामध्ये मोठी वाढ होणार आहे, ही मोठी अभिनंदनीय गोष्ट आहे। धन्यवाद। सर, मी पंकज रमेश चिंचोले, मी राहणार मिहुनबारी, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव। मी PPR व KK सायन्स के कॉलेज चाळीसगाव या महाविद्यालयाचा विद्यार्थी असून मणिदादा जैन व देशदूत यांच्या संयुक्त विद्यमाने जो कार्यशाळा आयोजित केलेली आहे विधान भवन व मंत्रालय, तर आम्हाला दादांमुळे या ठिकाणी
जाण्याची जी संधी मिळालेली आहे ते खरोखर जे आमचं आम्ही भाग्य समजतो की दादांनी युवकांमध्ये जे एक नवचैतन्य व राजकारणाविषयी जे चांगले गुण अवगत करण्याची व लिडरशिप म्हणजे लीडर बनण्याची म्हणजे आज जे युवा म्हणजे आज आपल्या भारतामध्ये युवा संख्या जास्त आहे त्याच्यावरच आपला हा भारत येऊ शकतो. प्रोफेसर रागिनी किशोर देशमुख मी NYSC कॉलेज चाळीसगाव इथून आलेली आहे आणि जैन सरांच्या मार्फत आम्हाला विधानभवन बघण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत आणि त्यांनी खूप छान अशी सोय आमच्यासाठी केली आहे. सगळं काही खूप आनंद वाटतो आणि असंच काम ते पुढे करत असतील आणि सारख्या युवकांना पुढे विधानसभा किंवा मंत्रालयापर्यंत पोहोचवतील अशी अपेक्षा करते आणि त्यांनी इथपर्यंत आम्हाला आणल्याबद्दल त्यांचे खूप आभारी. कुठले लीडर आहोत आणि आम्हाला घडवण्याचं काम मनीष दादा करतात. बोला. मी माळी प्रियंका महासोन NYSC कॉलेजची विद्यार्थिनी असून त्यांनी आम्हाला मोठी संधी दिली मंत्रालयात पोहोचवण्याची त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. त्यांचा आदर्श घेऊन आम्ही इथपर्यंत पोहोचलो. तर RP निकम NYSC कॉलेज चाळीसगाव आदरणीय दादा जैन आणि देशदूत तर्फे युवकांसाठी ही सुवर्ण संधी उपलब्ध झालेली. या निमित्ताने युवकांना भारताची लोकशाही, भारताची राज्यघटना तसेच लोकप्रतिनिधी आणि हे लोकप्रतिनिधी पार्लमेंटमध्ये बसून विधानभवनामध्ये बसून कशा पद्धतीने जनतेच्या हितासाठी कायदे हे धोरण तयार करतात याची प्रत्यक्ष जाणीव आणि याचा प्रत्यक्ष अनुभव या ठिकाणी युवकांना. माझं नाव मीना भास्कर पाटील. मी D.Ed प्रथम वर्षाला कॉलेजला कर्मवीर तात्यासाहेब हरिराव अध्यापक विद्यालयाला प्रथम वर्षाला 2nd वर्षाला मी ॲडमिशन घेतलं आहे. आम्हाला आज ही जी संधी मिळाली ती देशदूतकडून मनीष दादा जैन यांच्याकडून मिळाली. ही संधी आमच्या भविष्यात आलीच नसती पण आज त्यांच्यामुळे आम्हाला ही संधी मिळाली आणि आम्ही त्या संधीचा पुरेपूर लाभ घेणार आहोत. आम्हाला ज्या ज्या समस्या आहेत, ज्या ज्या अडचणी आहेत, ज्या महिलांच्या ज्या अडचणी असतात त्या अडचणी आम्ही कोणीही सोडू शकत नाही. त्या अडचणींना आज आम्हाला यांनी वाव दिले. तुम्हाला ज्या अडचणी असतील आपल्या महाराष्ट्राच्या, आपल्या देशाच्या, आपल्या समस्या ज्या काही असतील त्यांना तुम्ही समस्या घेऊन आपल्याला मांडायला आतापर्यंत आपल्याला कोणीच संधी दिली नाही पण ती संधी आज यांच्यामुळे आम्हाला मिळाली. ती संधीचा आम्ही पूर्णपूर उपयोग करण्याचा प्रयत्न करू आणि आमचे जे प्रश्न आहेत ते आम्ही तिथे सभेत मांडण्याचा प्रयत्न करू. जर आम्हाला वेळ भेटला तर आम्ही पूर्ण उपयोग घेऊ त्या संधीचा. काही बोलायचं आहे तुम्हाला युवकांना ते इंडिया टीव्हीवर मला विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी आलेले तमाम विद्यार्थी आयोजक आपले माननीय लोकप्रिय आमदार मनीषदादा जैन आणि ज्यांनी आज वेळात वेळ काढून सगळ्यांचे उपहारपासून सगळी नियोजन केलं ते माननीय कल्याणचे आमदार गणपतरावजी. मी हिम्मतसिंग पाटील चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती चोपडा शेतकरी संघ चेअरमन. आम्हाला एवढा आनंद झाला की 65 वर्षापर्यंत आज तगायत कोणी अशी योजना सुचवली नव्हती आणि मनीषदादांनी एक युवकांचं मनोधैर्य जिंकण्यासाठी जे आयोजन केलेलं आहे त्याबद्दल देशदूत मनीषदादा जैन फाउंडेशनतर्फे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गाडी पुढे
ओके सर. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. सर